राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महा नमः पार्वती पतये हर हर सीताकांत। काल काय सांगितलं होतं? काय कारण काल 10 अक्षर सुटून गेले. श्रोत्याचा फोन होता. हा 694. भूतवासा सांगितलं होतं का? 699 694. मनोजवा मन की वाद वेगळं तीर्थंकर झालाय. सद्गती सत्परायण झालाय. भूत वासु वासुदेव अनलो अपरा दर्पण दुर्गम विश्वमूर्ती दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी भगवान की 717. विश्वमूर्ती समस्त विश्व ही ज्याची मूर्ती आहे त्याला विराट स्वरूप असं म्हणतात. महामूर्ती मोठे रूपवाले. दीप्त मूर्ती स्वइच्छा धारण करून दैदिप्यमान स्वरूपयुक्त असा परमेश्वर. अमूर्तिमान कोणतीही मूर्ती नाही आणि निराकार. अनेक मूर्ती नाना अवतार स्वइच्छेने व लोकांच्या उपकाराकरता धारण करणाऱ्या मूर्त्या. म्हणजे प्रत्येक मूर्ती जो अवतार धारण केला त्याला काहीतरी कारण आहे. म्हणजे स्वइच्छा तर आहे पण स्वइच्छेबरोबर कारण. जसं मला मुंबईला जायचं होतं पण आता लग्न आहे. मुंबईला काम आहे पण कारण काय ठरलं? लग्न म्हणून येता आलं. अनेक मूर्ती नाना अवतारण करून अव्यक्त अनेक मूर्ती होते आणि ज्याच्या योगानं स्वरूप व्यक्त प्रकारे प्रकट करता येतं. शतमूर्ती शेकडो मूर्त्या. शतानन शेकडो मुखवालाला. एका सर्व प्रकारचा भेदरहित म्हणजे अद्वितीय. भेद आला की अमंगलता आली म्हणून अभेद. नैक उपाधी भेदाने अनेक होतात. उपाधी आली की भेद होतात. सवाहा सोम नामक औषधीचा रस काढणारा असं यज्ञस्वरूप परमात्मा. का सुखस्वरूप किम विचारणीय ब्रह्मस्वरूप यत स्वतः सिद्ध तत् विस्तार करणारा पद्मनाभोत्तमम मुमुक्ष पुरुषांना प्राप्त केलेले व जाणण्यास योग्य अतिउत्तम परमपद पदम न उत्तमम. लोकबंधूर समस्त प्राण्यांचं हित करणारा मित्र. लोकनाथ सगळ्या द्वारा याचना जाणण्यास योग्य म्हणून लोकस्वामी लोकनाथ. माधव मधुकुलात उत्पन्न होणारा. भक्तवत्सल भक्तांवर प्रेम करणारा. सुवर्णवर्ण सोन्या समान पीत वर्ण ज्याचा आहे. हेमांगी सोन्या समान सुडोल व चमकीत आहे. वराह परमश्रेष्ठ अंग प्रत्यंगवाला. चंदनाधी चंदनाचा लेप बाजूबंद सुशोभित म्हणून देवाला लेप लावायचा असेल तर चंदनाचा. वीर हा धर्माचं रक्षण करणारा.
विषम, ज्यांच्या समान दुसरा कोणी नाही असा नो, शून्य, समस्त विशेषण रहित, घृताशी, आपल्या आश्रित कृपेने द्रवित संकल्प करणारा, अचल, कोणत्याही प्रकाराने विचलित न होणारा, चल, वायुरूप सर्वत्र गमन करणारा, चल पण आहे पण कसा गमन करतो तो वायुरूपानं, अमानी, स्वयं मान न घेणारा, अभिमान रहित, मानदा, दुसऱ्याला मान देणारा, मान्य, सगळ्यांना पूजनास योग्य व माननीय, लोकस्वामी, 14 भुवनांचा स्वामी, त्रिलोकधुक, तिन्ही लोक धारण करणारा, सुमेधा, अतिउत्तम सुंदर बुद्धिवाला, मेघजत, युद्धात प्रकट करणारा, धन्या, नित्य कृतकृत्य होण्याचं कारण करणारा, सत्यमेधा, खरी श्रेष्ठ बुद्धिवाला, धराधर, अनंत भगवंताच्या रूपानं पृथ्वीला धारण करणारा, अनंत रूप धारण करणारा, तेजो ऋषी, आदित्य रूप तेज आणि त्या तेजानं पर्जन्य पाडणारा, भक्तांवर अमृतमय वर्ष करणार, ज्याप्रमाणे निसर्गाच्या नियमामुळे परमात्मा वर्षाव करतात त्याचप्रमाणे भक्तांवर अमृतमय तेजाची वर्षाव करतात. द्यूतधर, परम कांती धारण करणारा, सर्वेश्वर भूतवर, समस्त शस्त्रधारी श्रेष्ठ, परग्रह, भक्तांद्वारे अर्पित पत्रपुष्प ग्रहण करणारा, निग्रह, सगळ्या प्रकारचा निग्रह ज्याच्याजवळ आहे आणि त्याच्या प्रसादाने माणसाला निग्रह प्राप्त होतो. व्यग्रह, आपल्या भक्तांना अभिष्ट फल देणारा, नैक शृंग, नाम, आख्यात, उपसर्ग, निपाती रूप, 4 सर्गाला धारण करणारा, म्हणजे शब्द ब्रह्मरूप, जे शब्द आहे ते त्याच्याने मनुष्य हे होतो. गदाग्रज, गदेने पहिला जन्म घेणारा, चतुर्मूर्ती, राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या 4 मूर्ती म्हणून भगवंताला चतुर्मूर्ती. चतुर्बाहू, 4 भुजा असणारा, चतुर्व्य, वासुदेव, शंकर्ण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, हे 4 आजच्या कथेत होतं. भगवान जेव्हा सूर्यग्रहणाच्या पर्वाला गेले तेव्हा द्वारकेमध्ये या 4 लोकांना ठेवून गेले होते, कारण हे त्यांचे आयुध आहे. शंख, चक्र, गदा आणि पद्म म्हणजे वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. चतुर्गती, सालोक्य, समीप्य, सारूप्य, सायुज्य रूप या 4 प्रकारच्या गती. चतुरात्मा, मन, बुद्धी, अहंकार, चित्तरूप 4 अंतःकरणावर. चतुर्भाव, धर्म, अर्थ, काम, मोक्ष 4ही पुरुषार्थाचं उत्पत्ती स्थान आहे. चतुर्वेदविद, 4ही वेदाचा अर्थ जाणणारा. एकपाद, 1 पादाचा 1 अंश, समस्त विश्वाला व्याप्त करणारा. समावर्त, संसार चक्राला भालीभाती फिरवणारा. निवृत्तात्मा, स्वभावानं विषय वासनारहित म्हणा. दुर्जय, कोणत्याही प्रकाराला जिंकणारा. दुरितक्रमा, ज्याचं अज्ञान कोणी उल्लंघन करू शकत नाही असा. दुर्लभ, बिना भक्तीने प्राप्त न होणारा, म्हणजे प्राप्ती करायची असेल भगवंताची तर भक्ती करावी लागेल. दुर्गम, कठीण आणून जाणणारा. दुर्ग, कठीणता प्रशस्त करणारा. दुरावासा, मोठ्या कठीण योगीजनांना योगीजनांच्या हृदयद्वारा लोकांना करणारा. दुरारहिहा, दृष्ट मार्ग चालणाऱ्यांना दैत्यांचा वध करणारा. शुभांग, सुंदर अंग प्रत्यांगवाला. लोकसारंग, लोकांचा सार ग्रहण करणारा. सूत तंतू, सुंदर विस्तृत जगाला तंतू आणणारा. तंतुवर्धना, पूर्वज जगत तंतू वाढवणारा. इंद्रकर्मा, इंद्रा समान कर्म करणारा. महाकर्मा, मोठे मोठे कर्म करणारा. कृतकर्मा, जो समस्त कर्तव्य करणारा. कृतागमः, आगमनरूपी वेदाला बनवणारा. स्वयचे
स्वइच्छेने जन्म धारण करणारा, सुंदर, सगळ्याच्या अधिक भाग्यशाली, परमसुंदर, सुनंद, परमकरुणाशील, रत्नराम, रत्ना समान सुंदर नाभिवाला, सुलोचना, सुंदर नेत्रबाला, अर्क, ब्रह्मादिक पुरुष, पूज्य पुरुषांचा पूजनीयवाला, वाजसना, याचकांना अन्न प्रदान करणारा, शृंगी, प्रलयकाली सिंहयुक्त मत्स्य विशेष रूप धारण करणारा, जयंत, शत्रूला पूर्णता जिंकणारा, सर्व विजयी, सर्वज्ञ आणि सगळं काही जाणणारा, सुवर्णबिंदू, अक्षर व बिंदू युक्त ओंकार स्वरूप नाम ब्रह्म जाणणारा, अभोक्ष भेव, कोणत्याही द्वाराने क्षुभित न होणारा, सर्वांगेश्वरा, समस्त वाणी पतियोंना ब्रह्मादिकांचा स्वामी, महारुद, ध्यान करणाऱ्यांना ज्यामध्ये आनंद देतो, ध्यान करताना जे आत अंतर्मुख होता त्यांना आनंद देणारा, मग्न असणारा, महारगत, मायारूप महागता करणारा, महाभूत, त्रिकाल केव्हाही नष्ट न होणारा, महाभूत स्वरूप, महानिधी, सगळ्यांचं निवासस्थान, कुमुदाह, कु अर्थात पृथ्वी, त्याला त्याच्यावरचा भार उतरून प्रसन्न राहणारा, म्हणजे भूमिभार उतरवणारा, पुरंदर, हिरण्याक्षाला मारणारा व पृथ्वीचं वितरण करणारा, कुदाह, काश्यपानं पृथ्वी प्रदान करणारा, पर्जन्य, वादलाधिक समस्त इष्ट वस्तू वर्षाव करून प्राणीमात्रांना देणारा, पावना, स्मरण मात्रानं माणसाला पवित्र करणारा, पावना, अनिलहा, सदा प्रवृद्ध राहणारा, अमृतांश, ज्याची आशा कधी विफल न करणारा, अमृता वपू, ज्याचा देह कधी नष्ट न होणारा, नित्य निग्रह राहणारा, सर्वज्ञ, सदा सर्वदा जे काही जाणणारा, सर्वतोमुख, सगळं मुख, याने भक्तिपूर्वक पत्रम पुष्पम अर्पण करून ते स्वतः भक्षण करणारा, म्हणजे भक्ताने दिलेलं भगवान भक्षण करतात, सुलभा, नित्य निरंतर चिंतन करणाऱ्यांना एकनिष्ठ श्रद्धा वाढवणारा, सुव्रता, सुंदर भोजन करणाऱ्यांना आपल्या भक्ताद्वारे प्रेम अर्पण करून पत्रपुष्प जरी अगदी अल्प असलं तरी ते श्रेष्ठ मानून खाणारा, म्हणून विदुराच्या कण्या, सिद्ध, स्वभावाने समस्त सिद्धींनी युक्त, शत्रुजित, देवता व सत्पुरुष यांचे जे शत्रू असतात त्यांना हरवणारा, शत्रुतापना, शत्रूला तापवणारा म्हणजे पीडा देणारा, न्यग्रध, वटवृक्षरूप, म्हणजे वटाचं वृक्षरूप सुद्धा भगवंत आहे, औदुंबर, करुणारूपानं आकाशाचा वर जाणारा, अश्वत्थ, पिंपळ वृक्षस्वरूप, चारुरंधी, चारू नामक अंद्रजित, सहस्रची, अनंत किरणवाला, सप्तजिव्वा, काली, कराली, मनोजावा, सुलोहिता, धूम्रवर्णा, स्फुलिंगी, विश्वरुची, या 7 जिव्हा अग्नीचे आहे, सप्तैधा, 7 दीप्तवाला अग्निस्वरूप, सप्तवाहना, 7 घोड्यांचा सूर्याचं रूप, अमूर्ती, म्हणजे सूर्याचे घोडेसुद्धा भगवान आहे, अमूर्ती, मूर्तिरहित, निराकार, अनग, सगळ्या प्रकारचा निष्पाप, अचिंत, कोणत्याही प्रकारचं चिंतन न करण्यात आणणारा, भयकृत, दृष्टांना भयभीत होणारा, भयनाशका, स्मरण केल्यावर सत्पुरुषांचं आणि सत्पुरुषांच्या भक्तांचं भय दूर करणारा, अणु, अत्यंत सुमुक्ष, बृहत, सगळ्यात मोठा, कृश, अत्यंत पतला, स्थूल, अत्यंत मोठं स्वरूप, गुणभूत, समस्त गुण धारण करणारा, निर्गुण,
सत्व रज तम या 3 गुणरहित महान गुणाचा प्रभाव ऐश्वर्य ज्ञान आदीने अतिशय करणारा आदिघृत ज्याचं कोणीही धारण करत नाही स्वघृत आपलं धरीत आपल्या महिमेला स्तुत करतो स्वास्य सुंदर मुखवाला प्रवंश ज्याने समस्त वंशाची परंपरेचा आरंभ केला समस्त पूर्वजांच्या वंशाचा जो आदिपुरुष तो परमात्मा वंशवर्धना जगात प्रपंचरूप वंशाचं वर्धन करतो तो भारभृत शेषनाग आदी रूपामध्ये पृथ्वीला उचलणारा भक्तांचा योगक्षेम रूप वहन करणारा कथित हा वेदशास्त्र महापुरुष ज्याच्या गुणप्रभावाचं ऐश्वर्य आहे अशा स्वरूपाचं वारंवार कथन करणारा योगी नित्य समाधीमध्ये असणारा योगीशहा समस्त योगांचा स्वामी सर्व कामदा समस्त कामना पूर्ण करणारा आश्रम सगळ्यांना विश्राम देणारा श्रवण दृष्टांना संतप्त करणारा क्षाम प्रलय कालामध्ये प्रजेचा क्षय करणारा सुपर्णा सुंदर पंखावाला गरुडाचं स्वरूप वायुवाहना वायूने गमन करणारा आणि शक्ती देणारा धनुर्धर धनुष्यधारी श्रीराम धनुर्वेद जाणणारा श्रीराम दंड दमन करणारा दमन शक्ती दमनयतः यमराजा आदीचं स्वरूप दाखवणारा दमहा दंड कार्याच्या योगीनं दंड जिंकणारा अपराजित युद्धामध्ये कधी पराजित न होणार सर्व साहसा सगळं काही सहन करणारा आणि सामर्थ्य ठेवणारा आणि अतिशय तितिक्ष सहन करणारा नियता सगळ्यांना आपल्या कर्तव्याला नियुक्त करणारा अनेमहा नियमानं बांधलेला म्हणजे परमात्मा असून जे नियम आहे त्या नियमात बंधनात परतंत्र आणि स्वतंत्र असलेला म्हणजे केव्हा केव्हा भक्ताकरता परतंत्रसुद्धा असतो आणि केव्हा केव्हा स्वतंत्रही असतो म्हणून स्वतःच्या इच्छेनेही परमात्मा काम करतो आणि भक्तांच्या इच्छेनेही काम करतो तसं पाहिलं तर भगवंताला इच्छा नाही आहे पण नियमाप्रमाणे सृष्टीच्या नियमाप्रमाणे जी इच्छा आहे ती करतो आणि त्याऐवजी भक्तांना जे पाहिजे आहे ते करतो जसं काल आपण पाहिलं प्रल्हाद म्हणाला एवढं उग्र रूप नको प्रल्हादाकरता उग्र रूप धारण केलं पण प्रल्हाद पाहू शकत नाही म्हणून शांत रूप केलं दमयिता यमराजा आदीचं रूप दमन करणारा दमहा दंड कार्य ज्याच्याने केलं जातं तो दंड अपराजिता शत्रूला पराजित करणारा सहसा सगळं काही सहन करणारा नियता आपल्या कर्तव्याला नियुक्त करणारा अनियमी कोणतेही नियंत्रण नसताना सुद्धा नियंत्रण करणारा अमया ज्याने कधी शासक व मृत्यूरहित असा सत्ववान बल वीर्य सामर्थ्य आदी समस्त तत्वांमध्ये संपन्न म्हणजे कोणतेही असं तत्व नाही की ज्याच्यात परमेश्वर नाही सात्विक सत्व गुणप्रधान करणारा यथार्थ भाषण करणारा अभिप्राय प्रेमजनित चाहणारा आणि परमइष्ट अत्यंत प्रिय वस्तू समर्पण करून घेणारा आणि करायला लावणारा म्हणून प्रियावह अहम सगळ्यांमध्ये परमपूज्य प्रियकृत भक्तजनांना प्रिय असणारा आणि प्रियवर्धन प्रिय लोकांना आपल्याबद्दल प्रेम वाढवणारा म्हणून प्रीतिवर्धनम विवाह सागती आकाशा मार्गाने गमन करणारा ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप सुरुचिना सुंदर रुचीचा आणि सुंदर कांतीचा भूक यज्ञाचं हवन समस्त हविर्द्रव्य
अग्नीमध्ये स्वतः भक्षण करणारा, विभू सर्वव्यापी, रवी समस्त रसाचं शोषण करणारा, सूर्य जो आहे तो सगळे जेवढे रस आहे ते रोज शोषून घेतो आणि परत जगाला देतो, घेतो आणि आपल्याला फक्त घ्यायची सवय आहे, द्यायची नाही. विरोचना विधी प्रकारानं प्रकाश पसरवणारा, सूर्य शोभन प्रकट करणारा, सविता समस्त जगाचा प्रसव आणि उत्पन्न करणारा, रविलोचना सूर्यरूप नेत्र ज्याचे आहे, अनंता सगळ्या प्रकारचा अंतरहित आहे, भूख हवन सामुग्री खाणारा, भोगता प्रकृतीला भोगणारा, सुखदा भक्तांना दर्शन रूप देणारा, नैकज धर्मरक्षण करणारा, साधुरक्षण करणारा, परमविशुद्ध असा, अग्रज सगळ्यांच्या आधी जन्म घेतलेला आदिपुरुष, अनिवर्ण कोणत्याही प्रकारानं कसानं न समजणारा, सदा महर्षी सत्पुरुषांना क्षमा देणारा, लोक धनिष्ठानम समस्त लोकांचा आधार, अद्भुत अत्यंत आश्चर्यकारक, सनातनम अंतकालाचं स्वरूप, सनातन नमतः संपूर्णाचं कारण होऊन ब्रह्मादिकांना सुद्धा परमपुरुष असणार, कपिला महर्षी कपिल, कपी सूर्यदेव, अयप्या संपूर्ण जगाचं लयस्थान, स्वस्तिदत्त परमानंद स्वरूप मंगल, स्वस्तिकृत आश्रयजनितांचं कल्याण करणारा, स्वस्ती कल्याण रूप, स्वस्तिभूक भक्तांचं परम कल्याणाचं रक्षण करणारा, स्वस्ती दक्षिणा कल्याण करण्यामध्ये समर्थ असताना शीघ्र कल्याण करणारा, अरौद्र सर्व प्रकारचं रुद्र व क्रूर भावरहित आणि शांत मूर्ती, कुंडली सूर्यासमान प्रकाशनाला मकराकृत कुंडल धारण करणारा, डोक्यातले चक्री सुदर्शन चक्र धारण करणारा, विक्रमी सगळे विलक्षण पराक्रम करणारा, ऊर्जित शासन ज्यांची श्रुती व स्मृतिरूप शासन अत्यंत श्रेष्ठ आहे असा, शब्दिक जिथे पोचतात अशी वाणी अविशासणारा, शब्दसह समस्त वेदशास्त्र ज्यांची महिमा वर्णन करतं असा, शिशिराहा त्रिपीडित पीडितांची शांती करणारा शीतलमूर्ती, शर्वरीकरहा ज्ञानी योगांना रात्री संसार, अज्ञानी जीवांना ज्ञान दोन्हीकडे साधणारा आणि उत्पन्न वाढवणारा, अक्रूरा सर्व प्रकारचा क्रूर भावरहित, पेशलाहा मन वाणी कर्म याच्याने समदृष्टी सुंदर असणारा, दक्षहा सगळ्या प्रकारच्या समृद्ध पराशक्ती क्षणमात्र असणारा, मोठं कार्य करणारा आणि महान कार्यकुशल, दक्षिणा संहारकारी, क्षमिणा वरा क्षमा करण्यास सर्वश्रेष्ठ, विद्वत्तम विद्वानांमध्ये परमविद्वान, वीतभया सर्व प्रकारचं भयरहित, पुण्यश्रवण कीर्तना ज्यांचं नाम गुण महिमा स्वरूप श्रवण करून कीर्तन करून पुण्य पावन होतं, उत्तारणा संसार सागर पार करणारा, दुष्कृती पापाचा पापियांकडून नाश करणारा, पुण्यस्मरण आदी करणारा, पुण्य समस्त पुरुषांना पवित्र करणारा, दुःख स्वप्न नाश करणारा, ध्यान स्मरण कीर्तन पूजन वाईट स्वभावाचा नाश करणारा आणि संसार रूपी दुःखांचा नाश करणारा, वीर शरणांगतांना विविध गतीनं संसार चक्रातून मुक्त करणारा, रक्षणा सर्व प्रकारचं रक्षण करणारा, संत विद्या विनय याचा प्रचार करणारा आणि संत रूपाने जगात प्रगट होणारा, जीवना समस्त प्रजाच्या प्राणरूपी जीविताचं रक्षण करणारा, परिवस्थिता समस्त विश्वाच्या व्याप्त करणारा,
अनंत रूपा, अनंत अमित रूपवाला, अनंत श्री यात अपरित पराशक्तियुक्त, जितमन्यू सर्व प्रकारच्या क्रोधाला जिंकणारा, भयापहा भक्त भयहारी, चतुरस 4 वेदरूप कोण मंगलमूर्ती समान असणारा किंवा न्यायशील, गंभीरात्मा गंभीर मानणारा, विदेशा अधिकारी कर्मानुसार विभागपूर्वक नाना प्रकारचं फळ देणारा, व्यादिशा सगळ्या प्रकारचा यथायोग्य विधिवत आज्ञा देणारा, दिशा वेदरूप समस्त कर्माचा फल देणारा, अनादि ज्या अनादि कोणापासूनही कल्याण करणारा, भुवा स्वा पृथ्वीचे तिन्ही आधार, लक्ष्मी समस्तांना व सगळ्या वस्तूंना शोभा देणारा, सुविरहा आश्रय गीतांच्या अंतःकरणामध्ये सुंदर कल्याणमयी विविध स्फुरण करणारा, रुचिरंधरा परमरुचिर कल्याणरूपी बाजूबंद धारण करणारा, जननः प्राणीमात्रांचं उत्पत्तीस्थान, जनन जन्मादी जन्म घेणाऱ्यांना आणि जन्माचं मूल कारण असणारा, भीमहा दृष्टांकरता भयकारक, भीम पराक्रमा अतिशय भय उत्पन्न करणारा आणि त्यातून पराक्रमाने मुक्त करणारा, आधार निलया आधारभरूत स्वरूप पृथ्वी आदी समस्त भूतांचं स्थान असणारा, आदधाता ज्याचा कोणी बनण्यास स्थूर आहे, पुष्पवासा पुष्पादी विकसित हंसवाला, प्रजागरहा प्रकारे जगताचं रचना करणारा, नित्यबद्ध, ऊर्ध्वगा सगळ्या प्रकारे चालणारा, सत्पंथचारा सत्पुरुषांच्या मार्गाचं आचरण करून मर्यादित पुरुषोत्तम पदवी घेणारा, प्राणदहा परीक्षित आदी मारलेल्या जीवांना प्राण देणारा, प्रणव ओंकार स्वरूप पण यथायोग्य व्यवहार करणाऱ्यांनाच, जे यथायोग्य करतील त्यांनाच ओंकाराने फल होईल. हे आपण तर कुठे ओमची बोम करतो. प्रमाणम स्वयंसिद्ध असून प्रणाम सर्वस्था, प्रणवनलय आधारभूत, प्रणभूत समस्त प्राण्यांचं पोषण करणारा, प्राणजीवन प्राणयुक्त संचार करणारा, तत्वम यथार्थ तत्वरूप जाणणारा, तत्वविद यथार्थ तत्व पूर्ण तत्वाला नेणारा, एकात्मा अद्वितीय स्वरूप, जन्म मृत्यू जन्म मृत्यू म्हातारपण शरीराच्या धर्मात सर्वथा अति, भू भुवा स्वस्तिरुत, भू भुवा हे स्वरूप तिन्ही लोकांना व्याप्त करणार आहे. आणि हा संसार वृक्षरूप आहे. कसा? खाली शाखा वरी मूळ परी अश्वत्थ बोलिला, तारा संसार सागरातून तारून नेणारा, सविता सगळ्यांना उत्पन्न करणारा, पितामह प्रपितामह म्हणजे ब्रह्मदेवाचे वडील, यज्ञस्वरूप, यज्ञपती समस्त यज्ञांचा अधिष्ठान, याचवा यजमान रूप यज्ञ करणारा म्हणजे यज्ञ करणाराही तो आणि यज्ञ करवणाराही तो आणि यज्ञ करून घेणाराही तो, जेवणाराही तो, जेवण हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्न प्रजापती हरिर्विपर शरीरस्तु भुंक्ते भोजयते हरी. यज्ञ साधना ब्रह्मयज्ञ जपयज्ञ बहुयज्ञ जे आहे ते प्राप्त त्याच्यामुळेच होता. यज्ञांते कृत यज्ञाधिकांचा अंत करणारा आणि अनंत फल देणारा म्हणजे आपल्याला ही करायची भावनासुद्धा देव देतो आणि करताना करता करता बंद होतं ते आपलं पाप बंद करतं. म्हणजे काही लोक करतात जपाला सुरुवात आणि मध्ये त्यांचं पाप आलं जाऊ द्या काय बाकीचे लोक कुठे करतात तो सोडून देतो. म्हणजे आपल्याला जप यज्ञ करायला भगवान प्रवृत्त करतात
पण आपलं पाप ते बंद करतात. पण निग्रह जर पक्का ठेवला तर पाप पराजित होतं. पण आपण काय करतो, दुसऱ्याकडे पाहतो ते तर काही करत नाही, त्यामुळे ते आपलं बंद होतं. यज्ञांतकृत, यज्ञाचा अंत करणारा आणि त्याचं फल देणारा. यज्ञ गुह्यम, यज्ञामध्ये गुप्त ज्ञान स्वरूप निष्काम यज्ञ स्वरूप राहिलं. हळूहळू यज्ञ करता करता मनुष्य सकाम यज्ञ करतो. पण गुरुने जर सांगितलं की तू आता सकाम काम बंद कर, तर फळ मिळून जातं. म्हणजे मग त्याच्याने देव मिळतो. आता बघा हे सगळे साधू वगैरे विश्वशांती करता, विश्वशांती करता असा नारा करतात. आता ते विश्वशांती किती दिवस कराल तुम्ही, तो स्वतःची तर शांती करून घ्या. असं आहे. म्हणून देव हा स्त्री आहे. म्हणजे पुरुष म्हणतात जसं स्त्रियांना सगळ्यांना जेवण झालं की त्यांचं पोट भरून जातं. कारण काय, केलेलं अन्न यथायोग्य झालं की समाधान होतं. अन्नाचं यथायोग्यतेत रूपांतर नाही झालं तर मग काही त्याचा उपयोग नाही. म्हणजे अन्न संपलं पाहिजे आणि ज्याने केलंय, वाढलंय त्याच्यापुरतं शिल्लक राहिलं पाहिजे. मग त्याला अन्नपूर्ण असं म्हणतात. अन्न वायात जायला नको. पुन्हा करावं लागलं तर चालेल, पण वाया नाही घालवायचं. आता तर लोकांना बदलून ठेवायची सवय, संध्याकाळी खाऊ. स्वयंपाकवाली असो का स्वतः स्वयंपाक करणं, बदला आणि गरम डब्यात ठेवून द्या. आणि त्यामुळे जड होऊन गेले लोक. जड, एक तर शिळं अन्न खातात त्याच्याने जड, आणि कामाचा कंटाळा त्याच्याने जड. आनंद समस्त लोकांचा अन्नाचा भोगता, आत्मयोनी ज्याचं कारण दुसरा कोणी नाही, स्वयं जाता जो स्वयं स्वइच्छापूर्वक प्रकट होतो, वैखानहा पातालवासी हिरण्याक्षाचा वध करणारा आणि पृथ्वी शोधून काढणारा, सामगायना सामवेदाचं गायन करणारा, देवकी नंदना देवकीचा पुत्र, सृष्टा समस्त जगाचा रचिता, तितिक्षा पृथ्वीचा पती, पापनाशनम स्मरण केल्यानं, कीर्तन केल्यानं, पूजन केल्यानं, ध्यान केल्यानं सगळ्या पाप समुदायाचा नाश करणारा, शंखभूत पांचजन्य शंखाला धारण करणारा, नंदकी नंद नामक खड्ग धारण करणारा, चक्री सुदर्शन नामक चक्र धारण करणारा, सारंग धनवा सारंग धनुष्य धारण करणारा, गदाधर कौमुदी नावाची गदा धारण करणारा, रथांग पाणी भीष्माची प्रतिज्ञाचं रक्षण करणारा, सुदर्शन चक्र हातामध्ये धारण करणारा, अक्षय बिहा जो समस्त द्वारा बुभुक्षित भयतांचं नाश करणारा, सर्व प्रकरणायुधे ज्ञात अज्ञात जितके काही युद्धाच्या हत्यार आहे ते सगळं धारण करणारा, अशा 1000 नामाच्या समाप्तीला अंतिम नामानं दुजोरा देण्याकरता वाचक ओंकाराचं स्मरण केलंय. इति ओम. म्हणून अशा अनंत भगवंताला नमस्कार करून भगवंताची रोज पूजा करावी. विष्णू सहस्रनाम हे कीर्तन पण आहे. विष्णू सहस्रनाम वाचल्याने जे फळ मिळतं ते ऐकल्यानेही मिळतं. म्हणून सगळ्यात काय, लावून ऐकणं. कारण गाणारा जो गातो तो स्वरात गातो आणि त्या स्वरामुळे विषय शुभालक्ष्मीचं लागलं की सगळे लोक तटस्थ होऊन जातात. कारण ते स्वरात गायल्यामुळे काय होतं, आनंद निर्माण होतो. केव्हाही स्वर लागला की स्वर आनंद देतो आणि बेसूर झालं की आनंद राहत नाही.
हे ओरडत नुसतेच ओरडत येते, त्याच्याने काही नाही होत. ते त्या मंत्रपुष्पांजली भाऊद्यम स्वराज्यम असं काही मोठे मोठे बोलतात. तसं नाही, त्याला स्वर दिला पाहिजे. स्वर दिला की त्याच्याने आनंद प्राप्त होतो. म्हणून कीर्तन करण्याचे महात्म्य केशवाधिक दिव्य 1000 नामाचं पूर्ण वर्णन केलेलं आहे. याला विष्णू सहस्रनाम सदा श्रवण करणाऱ्याला प्रतिदिवशी कीर्तनाचंच पुण्य आहे. बरं, पर्यायी सांगून टाकला. सहस्रनाम तत्पुल्यम रामनाम वरानने. जास्ती भानगडीत पण नका. पण कोणी कधी नुसतं राम म्हणता तुम्ही, राम तर साधू लोकांनी म्हणायचं असता, म्हणून तर तुमच्या घरी म्हशी दूध देताना की लगेच बदलले. असे उखरडू भाऊ जे आहे ते जास्ती झाले. काही सांगतात ते. संसारी माणसाने नेहमी युगल उपासना करावी. सीताराम, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण असं सांगितलेलं आहे. मग शंकर काय युगल नाही आहे? असं आहे. बाकीच्या देवांच्या तरी मूर्ती आहे, पण पार्वती योनीच पार्वती आहे. म्हणजे भलतं सोपं आहे शंकराचं रूप. आपण नुसतं महादेव वरती महादेव असेल ना, नुसतं महादेवाला हात लावतात आणि ते पार्वतीवर दिवा ठेवतात. आणखी त्या शाळुंकेच्या खाली दिवा पाहिजे तर त्याच्यावर दिवा ठेवून देतात. तिच्या डोक्यावर फळ ठेवून देतात. फळ समोर ठेवलं पाहिजे, त्याच्यावर नारळ ठेवतात. अर्धवट काही केलं. म्हणून शिवाची पूजा ज्ञात लोकांनाच करायला सांगितली आहे. सव्यानेच पिंड असं जोपासलं पाहिजे. म्हणजे उजव्या बाजूने असं उलटं नाही फिरवायचं पिंडावर हात. पिंडावर उलटा हात नाही फिरवायचा. असं नाही. म्हणून ते म्हणतात क्षत्रियांना युद्धामध्ये विजय मिळतो, व्यापाऱ्यांना धन मिळतं, शूद्राला सुख मिळतं, धर्म इच्छिणाऱ्याला धर्म मिळतो, अर्थ इच्छिणाऱ्याला अर्थ मिळतो, भोग इच्छिणाऱ्याला भोग मिळतो, प्रजा इच्छिणाऱ्याला प्रजा होते. जो भक्तिमान पुरुष सदा प्रातःकाली उठून स्नान करून पवित्र मनानं विष्णू सहस्रनामाचं ध्यान करतो, त्याला वासुदेवाच्या सहस्रनामाच्या पाठाचं फल प्राप्त होतं आणि महान यश प्राप्त होतं. तो कोणत्याही जातीत असला तरी त्याला अचल संपत्ती प्राप्त होईलच. म्हणून ते व्यापारी लोक विष्णू सहस्रनाम म्हणाला ब्राह्मण बोलतात. तेही काय करतात, जोडा काढतात आणि त्याच्यावरच पाय ठेवून विष्णू सहस्रनाम म्हणतात. पाय तर धुत नाही. आठवलं का? त्या खुर्चीवर बसायचं आणि जोडा खाली काढायचा, त्याच्यावर पाय ठेवायचा आणि तिथंच विष्णू सहस्रनाम सुरू करायचं. आल्यावर पाय धुणं तर राहिलंच. जर पाय नाही धुतले ना तर असं जल ठेवायचं ना, अंगावर उडवायचं. त्याला प्रोक्षण असं म्हणतात. आम्ही व्यासपीठावर बसलं की पाणी ठेवत नाही कोणी, नुसतं असं ओवाळतं. मग तिथे गेल्यावर आधी एक मंत्र म्हणावा लागतो. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो अपि यस्मरे पुंडलिकाक्ष सभा याभ्यंतर सूची. पूर्वी मी तामण पळी भांडे लिहित होतो नवीन आणि तिथे ठेवायला लावतो. ते म्हणतात याची काय गरज आहे. म्हटलं जाऊ झालं, येड्यांना काही सांगून उपयोग नाही. आपल्याला मंत्र माहिती आहे ना, मंत्र म्हणून घ्यायचं. आपो इष्टा इति मंत्रस्य, हे रहस्य असतं त्याचं. नाही हा मंत्र येत तर हरे राम हरे कृष्ण पाणी शिंपडलं तरी तुम्ही पवित्र व्हा, कारण ते नाम आहे त्याचं. त्याचं नामच पवित्र करतं माणसाला. म्हणून सोपा मंत्र सांगितला आहे ना, हरे राम 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 हरे 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 कृष्ण कृष्ण. हां, त्याच्यानं काय पैसे म्हणणार? अरे ऐक नाही ऐकत. चैतन्य महाप्रभू आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हरे राम मंत्र
एक लाईट चालू राहू द्यावं लागेल, 2 हां आणखीन एक, बस 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 बरोबर. म्हणून आरोग्यवानाला आरोग्य मिळेल, बलवानाला रूपवान मिळेल, सर्व गुण संपन्न रोगातूर पुरुषाचा रोगातून सुटका होईल, बंधनाच्या पुरुषाला बंधनातून मुक्त होईल, भयाभीत भय सुटणार. मग आता हे सगळ्यांना का नाही सांगत लोक? हे जे स्तोत्र आहे हे सगळ्यांना का नाही? तर हे वाचता येत नाही म्हणून कठीण आहे. म्हणून हनुमंताची उपासना द्यायची. कारण याच्यात भेद झाला की पंचायत होते, त्याच्यात भेद नाही होत. म्हणून समर्थांनी आणि तुलसीदासांनी मारुतीची उपासना जगात प्रख्यात केली आणि आजकाल ती जगात चालू आहे. बरं, समर्थांनी तुलसीदासांनी म्हणण्यापेक्षा रामाने जाताना हनुमंताला अयोध्येचा राजा करून ठेवला. म्हणून हनुमानगडी राम मंदिराच्या उंच आहे. त्यांनी आज जाहीर केलं 26 तारीखच रामनवमी आहे. आज त्यांनी जाणलं की रामनवमी 26 पासून 27च्या 11 वाजेपर्यंत चालू राहील. खूप गर्दी आहे आज. आपले कवटे गुरुजी गेले. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं, जो पुरुष भक्तिमान संपन्न होऊन विष्णू सहस्रनामाची प्रतिदिन स्तुती करतो त्याला संकटातून मुक्त होत आहेत. मनुष्य वासुदेव आश्रयित होतो. विष्णू सहस्रनामाने मनुष्य भगवंताचा आश्रय समस्त पापामधून सुटतो आणि विशुद्ध अंतःकरणानं सनातन ब्रह्म प्राप्त करतो. म्हणून वासुदेव आपल्या भक्तांना अशुभ कर्मापासून वाचवतात. काय म्हणे? जन्म मृत्यू जरा व्याधी भयनाशनम. जन्म मृत्यू आणि भयव्याधी यातून मुक्त. म्हणून जो पुरुष श्रद्धापूर्वक विष्णू सहस्रनामाचा पाठ करतो त्याला आत्मसुखम, पहिल्यांदा काय मिळतं? आत्मसुख. क्षमा, लक्ष्मी, धैर्य, स्मृती आणि कीर्ती ही पुरुषोत्तमाच्या पुण्यात्मानं प्राप्त होते. दिवसेंदिवस क्रोध येत नाही, ईर्ष्या उत्पन्न होत नाही, लोभ राहत नाही आणि बुद्धी अशुद्ध होत नाही. स्वर्ग, सूर्य, चंद्रमा, नक्षत्रसहित आकाश, 10 दिशा, पृथ्वी, महासागर, महात्मा वासुदेवाच्या वीर्यातून उत्पन्न झाले आहे. देवता, दैत्य, गंधर्व, यक्ष, सर्व राक्षसही, स्थावर जंगम संपूर्ण हे भीष्म म्हणतात धर्मा या कृष्णाच्या अधीन आहे खलास. आणि तू धर्माच्या म्हणजे अधीन असल्यामुळे परमात्मा तुझ्या अधीन आहे. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली.